मागासवर्गीय आयोग कमिटीचे सदस्य गोरख लोखंडे सोलापूर दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोखंडे यांची शासकीय विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले। रमाई आवास योजनेचा निधी त्वरित मिळावा, खासगी झोपडपट्टीतील मागासवर्गीय लोकांना योजनेचा लाभ मिळावा, तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना त्वरित जामीन दिला जातो तो देऊ नये अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी सोलापूरचे विक्रांत गायकवाड यांनी दिली। गोरख लोखंडे साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर शाखेच्या वतीने आज विविध प्रश्नावर आम्ही त्यांना निवेदन दिले आहे की त्या निवेदनामध्ये रमाई आवास योजनेचे प्रलंबित प्रकरणे असतील आणि तसेच जे खाजगी झोपडपट्टी आहेत त्या ठिकाणी 70% भाग रमाई आवास योजनेतून कामं झालेले आहेत, बाकी 30% भाग कामं झालेली नाही आहेत। त्या ठिकाणी शासनाचे खाजगी झोपडपट्टीमध्ये येता येत नाही असं अधिकारी सांगून पुढचे कामं थांबवले, तेही कामं व्हावी म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणामधील आरोपींना लवकरात लवकर जामीन दिला जातो, तो जामीन लवकर दिला जाऊ नये आणि या प्रकरणातील जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लवकर अर्थसहाय्य मिळत नाही, लवकरात लवकर त्यांना अर्थसहाय्य मिळावे अशी आम्ही पत्राद्वारे या ठिकाणी मागणी केली आहे आणि आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही राज्यस्तरीय आंदोलन करेल असं त्या मागणीत आम्ही केलेलं आहे। यावेळी विनोद इंगळे, विक्रांत गायकवाड, श्रीनिवास संगेपाग आदी उपस्थित होते।